जय गुरु माणी. तर आज मी तुमच्याबरोबर कुठलाही ब्लॉग शेअर करत नाही. तर माझं लहानपणीचं हे घर आहे, आता बंद पडले कारण भाऊ नोकरीच्या गावी आहे, आईसुद्धा तिथंच राहते. आजी आजोबा वारले त्यामुळे हे घर बंद पडलं. माझं लहानपण गेलेलं हे घर आहे, त्यामुळं इथं येण्याची ओढ तर राहणारच आहे. तर आम्ही हे सगळं पाहत होतो. थोडंसं घर म्हणजे पाठीमागनं पडलं आहे. तर हे स्वयंपाकघर होतं, अगोदर सारवायचं घर होतं, नंतर मग फरशी केली, आईला होत नव्हतं म्हणून. आणि मला हे घर बघताना वाईटही वाटत होतं आणि आनंदही होत होता, कारण आमच्या घरातल्या बऱ्या वाईट सगळ्या जे प्रसंग असतात म्हणतात ते सगळे या घरामध्ये घडलेले आहेत. मरण, तोरण, बाळंतपण सगळं काही आमचं ह्याच घरामध्ये झालेलं होतं. सुरुवातीला वाटलं जाऊ दे, काय करायचं आहे आपल्याला हा व्हिडिओ शेअर करून, पण पुन्हा विचार केला जेव्हा मेमरी फुल होते तेव्हा माणूस सगळं डिलीट करत जातं, त्यामध्ये हा सुद्धा व्हिडिओ डिलीट होऊन जाईल आणि आपल्याला कळणारे नाही आणि एक आठवण म्हणून आपल्या चॅनलवर राहून जाईल म्हणून मी हे शेअर केले. तर हे आहे आमचं उखळावरचं घर, म्हणजे इथं उखळ होतं त्यामुळं या घराला नाव होतं उखळावरचं घर म्हणून. कुठल्या घरात काय नाही ते कुठली गोष्ट एखादी समजा विचारली की हे हे कुठं आहे, तर पटकन तोंडात यायचं ते त्या उखळावरच्या घरात आहे. तर असं घराचे म्हणजे प्रत्येकाच्या घराची अशी काहीतरी ओळख असते. तर ही आमची लहानपणापासूनची या घराची ओळख होती, उखळावरचं घर म्हणून. तर इथं आम्ही बहीण भाऊ सगळ्यांनी छान फोटो वगैरे काढून घेतलेत आणि आता आलोत बाहेरच्या अंगणामध्ये. तर हे जे ड्रम दिसते तर ते ड्रम आम्ही म्हणजे माझ्या किंवा माझ्या मोठ्या बहिणीच्या कुणाच्या तरी लग्नामध्ये हे पाण्याचं म्हणजे अडचण यायला लागली म्हणून घेतलं होतं. कारण उदगीरला पाण्याचा खूप म्हणजे भयानक समस्या होती पाण्याची, त्यामुळं त्यावेळेस साठवणीसाठी म्हणून घेतलं होतं. आणि या घराला आम्ही अन्नाचं घर असं म्हणायचो, कारण आमचे आजोबा नेहमी तिथं राहत होते. तर इकडं संडास आहे आणि इकडं बाथरूम होतं. तर असं होतं आमचं घर. जुन्या मॉडेलचंच आहे, जास्त काही नवीन नव्हतं. पण आपलं घर लहानपण गेलेलं घर आपल्याला खूप आठवतं. इथं आल्यानंतर मला या पायऱ्यात बसायची सवय होती. मैत्रिणी घेऊन पायऱ्यामध्ये बसून आम्ही गप्पा मारायचो. तर असंच पाहत पाहत पाय निघवत नव्हता, पण शेवटी यावं लागलं बाहेर. आणि बाहेर गल्लीतले बरेच लोक भेटले आम्हाला आणि बरेच लोक बोलले वगैरे काय काय नाही म्हणून. तर या गच्चीवर आम्ही या रूममध्ये गप्पा मारत अभ्यास करत बसत होतो गच्चीवर. आमच्या मैत्रिणीसुद्धा इथं यायच्या, ह्याच रूममध्ये बसायच्या. शेवटी छोडाए हम वो गलिया असं म्हणत वास्तुदेवतेला नमस्कार केला आणि निघालो. तर हा फक्त